जगद्वंदनी जगद्गुरु विश्व सद्गुरु तथागत भगवान बुद्ध, प्रकांड पंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार, महान क्रांतिदूत, भारत रत्न दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक तथा प्रथम अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना प्रतिमांना त्रिवारवंदन. या भारत देशामध्ये तुम्हाला सर्वांना बौद्ध धम्माच्या ओटी टाकणारी, बौद्ध धम्माची दीक्षा देणारी, बौद्ध धम्माचं कार्य करणारी तमाम बौद्धांची एकमेव मातृ संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे दुसरे त्या अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक माजी श्रावण पंडित काश्यप दिवंगत दयासाहेब आंबेडकर यांचे पवित्र विचारांना दिवारवंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष, विद्यमान राष्ट्रीय संरक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई ममता सागर महाउपासिका आंबेडकर यांच्या आश्वगतीने चाललेल्या पवित्र धम्म कार्याला त्यांना आणि त्यांच्या धम्म कार्याचे यशस्वी 48 वर्ष झाले. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावले, राष्ट्रीय ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन डॉक्टर ॲडव्होकेट सुभाष जामदारे, राष्ट्रीय ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, खऱ्या अर्थाने आपल्याला हिंदू मिळवून देणारे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आणि बाबासाहेबांचे धाकटे नातू आनंदराज आंबेडकर या आंबेडकरी परिवाराला सुद्धा त्रिवार वंदन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई आणि ह्या मुंबईमध्ये आयोजित वर्षवास प्रवचन मालिका आणि या प्रवचन मालिकेला खऱ्या अर्थाने ज्या मुंबई प्रदेशचे अधिकार आहेत ते मुंबई प्रदेशचे प्रचार प्रकल्प विभाग तानाजी साबळे, प्रदीप कांबळे चैत्यभूमी व्यवस्थापक, त्याच्यानंतर गांगुळ सादर गांगुळे हिशोब तपासणी, अनिल पोहरकर कार्यालयीन सचिव, संतोष मटकर संस्कार सचिव, दिलीप लिहिणार संस्कार, सुनील बनसोडे आणि महादेव गायकवाड पर्यटन प्रचार प्रसार, रवींद्र इंगळे, विलास कांबळे संरक्षण, संघटक संजय काकडे, अशोक जाधव, आयुष्यमान बबन तायडे, विलास खाडे, देवानंद लोखंडे, येलबाई गोडेराव, अर्जुन जाधव, आयुष्यमानी चंद्रताई निलेश कासले, आयुष्यमानी छाया बनसोडे, त्याच्यानंतर सारिका चिमुरे, हे सगळे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण मुंबईची धुरा सांभाळणारे सरसेनानी आदरणीय आमचे बडेकर साहेब उपस्थित. आता सर्वांची नावं घेत बसत नाही. पूज्य पंते यांना पंचायत करून उपस्थित सर्व शील संपन्न, श्रद्धा संपन्न बौद्धाचार्य, माजी श्रावणी केंद्रीय शिक्षक, उपासक उपासिका, सर्व पदाधिकारी यांना सर्वांना माझा सविनय सप्रेम जय भीम. धन्यवाद. बंधू आणि भगिनी, वर्षवास प्रवचन मालिका ही सतत दरवर्षी हिचा आदर्श घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये ही वर्षवास प्रवचन मालिका राबत असते. केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने याचे विषय ठरवले जातात आणि याची सुसूत्रता जो विषय इथे असतो तो संपूर्ण महाराष्ट्रात असतो अशा प्रकारची सुसूत्रता केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने विषय देऊन केलेली असते. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण या वर्षवासाचं पवित्र पर्व, उपोषणाचं पवित्र पर्व आपण पाळत असतो. बौद्धांचा हा एक प्रकारचा हा पवित्र पर्वाचा एक प्रकारचा सणच आहे आणि म्हणून आजच्या ह्या प्रवचन मालिकेमध्ये माझा विषय तुम्हाला सांगितलं काय, बौद्ध धर्माचा संतांवर पडलेला प्रभाव. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही धार्मिक संस्था आहे. या जगामध्ये भारतामध्ये बौद्ध धर्म दीक्षा घेण्यासाठी मी तर म्हणतो 1954 साली बाबासाहेबांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली, निर्माण केली, 55 रजिस्ट्रेशन केलं आणि या संस्थेचं पहिलं कार्य 1954 साली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं पहिलं कार्य धार्मिक काम रुजवण्यासाठी ते म्हणजे 25 डिसेंबर 1954 देहू रोडला पहिली मूर्ती प्रतिष्ठापना हे संस्थेचं पहिलं कार्य. 55 ला चक्कीपाट आग्रा उत्तर प्रदेश इथं बाबासाहेबांनी म्हणजे धम्मदीक्षा गेल्यापूर्वीच
चक्कीपाट आग्रा उत्तर प्रदेश येथे दुसरी मूर्ती प्रतिष्ठापना हे संस्थेचं कार्य. आणि अशा संस्थेचं कार्य करत असताना 56 ला 54, 55 आणि 56 ला आम्हाला सर्वांना एकेकाळचे आम्ही बौद्ध होतो. एकेकाळचे आम्ही बौद्ध होतो. हाणून मारून मुसलमान बनवतात त्याप्रमाणे आम्हाला हिंदू बनवलं होतं. हिंदू धर्माचा आमचा काही संबंध नव्हता. आणि जर संबंध असता तर आम्हाला मंदिरात जाऊ दिला असतं. जर संबंध असता तर आम्हाला वेद वाचू दिले असते. जर संबंध असता नाही का. परंतु आम्हाला का वाचू दिलं जात नव्हतं, का मंदिरात जाऊ दिलं जात नव्हतं, याला कारणच आम्ही पूर्वीचे बौद्ध. कोणते बौद्ध? तर सम्राट अशोककालीन कंधार से कन्याकुमारी तक, कंधार पासून तर कन्याकुमारी पर्यंत तो भारत बौद्धमय केला होता. त्या काळचे आम्ही बौद्ध. आणि मी तर म्हणतो आज जे बौद्ध स्वतःला समजतात ते सुद्धा त्या काळचे एकेकाळचे आमच्या बरोबरचे बौद्ध बांधव होते. आणि म्हणून ही बौद्ध संस्कृती बाबासाहेबांनी पुन्हा एकदा 1956 साली अशोका विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 ही तारीख योगायोगाने आली बरं का. दरवर्षी अशोका विजयादशमी वेगवेगळ्या तारखेला येईल. म्हणतात जो इतिहास विसरला तो इतिहास घडवू शकत नाही. अशोककालीन अशोका विजयादशमी याला बाबासाहेबांनी महत्व दिले. म्हणून आपलं धम्मचक्र प्रवर्तन दिन जर कोणता म्हणायचा असेल तो कोणता म्हणायचा? अशोका विजयादशमी. आणि म्हणून बाबासाहेबांनी संस्था निर्माण केली. त्याच्यात काही ध्येय उद्देश टाकले. त्यापैकी एक ध्येय उद्देश आहे काय? सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याला प्रोत्साहन देणे. 10 कलम वाचले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या घटनेतले 10 कलम वाचले का? त्याच्यामध्ये एक कलम आहे काय? सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याला प्रोत्साहन देणे. सर्व धर्म नाही तर संस्था बौद्ध. आणि आज विषय कोणता? संताचा. ते झालं ना, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. अरे संतांनी बौद्ध धर्म रुजवला. संतांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला. संतांनी बौद्ध धर्म सांगितला. आज तेच आपण बघायचं. संताला आम्ही जवळ का केलं? तुम्हाला माहिती आहे भारिक बहुजन महासंघाने ज्यावेळेस संत मंडळी वारकरी मंडळी बाळासाहेबांकडे आली आणि बाळासाहेबांना सांगितलं आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. आणि बाळासाहेबांनी मग सांगितलं त्यावेळेस मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. 8 वर्ष अध्यक्ष होतो. आणि मला सांगितलं परत एक करायचं काय? तुमच्या धम्म परिषदेमध्ये एक विषय वाढवायचा आहे. कोणता? जो आज सांगणार आहे. बाळासाहेबांनी सांगितलं बौद्ध धर्माचा संतांवर प्रभाव किंवा संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या विषयाने रान उठवलं. खरोखर संत मंडळी अगदी आपल्या ह्या प्रचारामध्ये येऊ लागली. संत मंडळी आपल्या या कार्यक्रमामध्ये येऊ लागली. आणि त्यामुळे हे नातं, हे रक्ताचं नातं, हे धार्मिक नातं, हे बौद्ध धर्माचं नातं आपण संतांबरोबर टिकून ठेवलेले, जे संतांनी जोपासलं. आणि म्हणून संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव करत बघत असताना आपल्याला संतांनी कशा पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रचार केला. आता संत म्हणजे काय? माझ्या नाव आहे ना वसंत. वकारावर काय आहे संत? संत म्हणजे जो जीवनात शांत झाला तो संत. जीवनात शांत म्हणजे मेला बिला नाही ना. विकार नष्ट करून काय? विकार, जे विकार आहे ते विकार नष्ट करून तो सत्शील सद्वर्तनी सदाचारी खऱ्या अर्थाने माणूस बनला, शांत झाला तो संत. आणि म्हणून शांत झालेल्याला जर संत म्हणायचं असेल तर या संत परंपरेतला पहिला संत कोण? जीवनात शांत कोण झाला असेल? विकार कोणी संपवले असेल? तृष्णा कोणी संपवली असेल? तृष्णा कोणी नष्ट केली असेल? कोण? जगातला सगळ्यात सिनियर संत, जगातला सर्वात थोरला संत, जगातला सर्वात मोठा संत कोण? भगवान बुद्ध. कोण कुणाचं ऐकतो? कोण कुणाचं ऐकतोय? सिनियर, थोरला, मोठा हा शब्द प्रयोग करतोय मी जाणीवपूर्वक. जगातला नव्हत्या, अर्थातला नाही. कोण कुणाचं ऐकतात? मोठ्याचे छोटे ऐकतात, थोरल्याचे धाकटे ऐकतात, सिनियरचे ज्युनियर ऐकतात. मग मी थोरला का म्हणतो?
तर भगवान बुद्धाच्या नंतर 563 वर्षांनी येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला भगवान बुद्ध 563 वर्षांनी थोरला आहे, मोठा आहे, सिनियर आहे. येशू ख्रिस्ताच्या नंतर 571 वर्षांनी मोहम्मद पैगंबर जन्माला आलेला आहे. म्हणजे मोहम्मद पैगंबराला भगवान बुद्ध जवळजवळ 1100 वर्षांनी थोरला आहे, मोठा आहे, सिनियर आहे. आणि शंकराचार्य तू कालच्या 7व्या 8व्या. मग जगात सिनियर संस्कृती आहे बरं का, फार अभिमान असला पाहिजे आपल्या संस्कृतीचा. जगात थोरला सर्वात मोठा सर्वात सिनियर कोण? भगवान बुद्ध. कोण कोणाचं ऐकतंय? मोठ्याचे छोटे ऐकतात, थोरल्याचे धाकटे ऐकतात, सिनियरचे ज्युनियर ऐकतात. या सगळ्यांनी कुणाचं ऐकलं सर? कुणाचं ऐकलं असेल? त्यांच्यासाठी काय ठेवलंय का? बुद्धाने 84,000 मानवी उद्धाराचे स्कंद, मानवी विकासाचे स्कंद, मानवी कल्याणाचे स्कंद शोधून काढले नाही का? काय शोधले? मानवी विकास डोळ्यासमोर ठेवला आहे. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे ना, समाजाशिवाय जगू शकत नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, हे माणसा तू जन्माला आलाय, तुझ्या जन्माचा हेतू काय? कोणी विचार केला का मी कशाला जन्म घेतला ते? हे माणसा तू जीवन जगतोय, तुझ्या जीवन जगण्याचा हेतू काय? याचा विचार कोणी केला? ज्याला जन्माचा हेतू कळला, ज्याला जीवन जगण्याचा हेतू कळला, त्याने जीवनाचा अर्थ सिद्ध केला, तो सिद्धार्थ करला त्याची आपण. आणि म्हणून जगण्याचा हेतू सिद्ध करण्यासाठी खऱ्या अर्थाने आदर्श ज्यांनी घालून दिला ते भगवान बुद्ध सिनियर संत. आणि मग भगवान बुद्धाच्या नंतर ज्यांनी भगवान बुद्धाचा वारसा घेतला, त्यांच्या कार्याचा वारसा घेतला, त्यांच्या तत्वाचा वारसा घेतला, त्यांच्या उपदेशाचा वारसा घेतला, ते भगवान बुद्धाचे आणि भगवान बुद्धाचे काय उपासक झाले, भिक्षू झाले, श्रामदेव झाले आणि राजे झाले. इथला इतिहास फार मोठा आहे आणि तो विषय पण आहे आपल्याला पुढे जाऊ. म्हणतात तिथे या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. म्हणतात तिथे या देशामध्ये किती 600 वर्ष मुसलमानांनी राज्य केलं. पण हे नाही सांगत की या देशामध्ये 1200 वर्ष कुणी राज्य केलं? बौद्ध धर्माने राज्य केलं. राजा बिंबिसार, राजा प्रसेनजितापासून सुरुवात जर केली तर राजा बृहद्रथापर्यंत 1200 वर्ष इथे बौद्ध धर्म इथे इतिहासामध्ये शिकवलं जात नाही, इथे इतिहासामध्ये सांगितलं जात नाही. आणि म्हणून तो गतकाळ, गत वैभव, बौद्ध धर्माचं वैभव हा बौद्ध भारत होता, हे बौद्ध राष्ट्र होतं, इथे बौद्ध संस्कृती नांदत होती. आणि त्या बौद्ध संस्कृतीचा खऱ्या अर्थाने प्रचार करणारा जर कोण प्रचारक असेल तर तो संत, जीवनात शांत झाला तो संत. आणि म्हणून संत साहित्यावर किंवा संतांवर भगवान बुद्धाचा प्रभाव हा आपण बघणार आहोत. आणि म्हणून एक एक संत आपण आता वेगळं, कारण आपल्याला इथे वेळ कमी आहे. इथे या विषयाला 45 मिनिटं दिले जातात. तुम्हाला माहिती आहे आपले नाव चोरले ना. कोणते? भगवान बुद्धाने पहिला वर्षवास कुठे केला? सारनाथ नाही का? भगवान बुद्धाने पहिला वर्षवास तिथे केला आणि पहिल्या वर्षवासातच भिक्षू संघ निर्माण केला. एवढा मोठा भिक्षू संघ झाला आषाढ पौर्णिमेला नाही का? भिक्षू संघाचा जन्म झाला. प्रत्येक एरियात बघावं तर काशाई वस्त्रधारी दिसायचा, प्रत्येक मोहल्ल्यात बघावं तर काशाई वस्त्रधारी दिसायचा, प्रत्येक गल्लीत दिसावं तर काशाई वस्त्रधारी चारिका करताना दिसायचा. मग लोक म्हणू लागले, अरे जिथे बघावं तिथे काशाई वस्त्रधारी, ही काशाई वस्त्रधार्याची नगरी म्हणून काशी नाव चोरलं आमचं. बरोबर? श्रावकाची वस्ती 25 वर्षवास एका ठिकाणी केले भगवान बुद्धाने. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी रस्ते ज्या ठिकाणी मिळतात व्यापारानिमित्त सगळे तिथे जात होते. आणि म्हणून तिथे श्रावकाची वस्ती 25 वर्षवासामुळे अख्खे श्रावक तिथे भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायला यायचे, भिक्षू तिथे प्रवचन ऐकायला यायचे. आणि म्हणून श्रावकांची वस्ती म्हणून श्रावस्ती हे नाव नाही का? तिरुपती बालाजी, आता तिरुपती नाही. आता हे सगळे नाव आपल्याला शोधायचे ना, आपल्याला जायचंय महाथेरोचं झालं मथेरा आणि मथेरावरून झालं मथुरा. हा इतिहास संतांनी शोधून काढलाय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला ह्या सगळ्यांचा इतिहास सविस्तर सांगता येणार नाही, फक्त आपल्याला संतांना हात घालायचा आहे. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं अनित्यवाद. सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन च्या मेमोरियल ऑफ बुद्धिस्ट केव्ह टेम्पल्स या ग्रंथामध्ये विठ्ठल बुद्ध होता.
या ग्रंथामध्ये ते सांगतात विठ्ठल हा बुद्ध होता आणि म्हणून भगवान बुद्धाचा अनित्यवाद, नित्य असं काहीच नाही, सर्व बदलत आहे, सर्व परिवर्तनवादी आहे, नाही का? हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर भगवान बुद्धाने अनित्यवादाला सांगितलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा संताला गुरु मानले ना. आपल्या जीवनात किती गुरु मानले बाबासाहेबांनी? बोधिसत्वाने 3. पहिला गुरु तथागत बुद्ध, नाही का? तथागत बुद्ध कधी कोणत्या वेळेस गुरु झाले ते? कितव्या वयात गुरु झाले ते? बाबासाहेबांनी भगवान बुद्धाला कितव्या वयात स्वीकारलं? 10वी पास झाले, एसएससी पास झाले, मॅट्रिक पास झाले. आणि आपल्या समाजात पहिला मॅट्रिक पास होणारा विद्यार्थी म्हणून त्याचं सत्कार समाजाने ठेवला. रामदेव बाबा नको नको म्हणत असताना सत्काराचं आयोजन केलं आणि त्या सत्कारामध्ये गुरु केश करुणजीने तुमचं चरित्र दान दिलं, वाचलं आणि बाबासाहेबाला भगवान बुद्ध भावला. आणि बाबासाहेबांनी ठरवलं आपल्या अख्ख्या आयुष्याचा, जीवनाचा, समाजाला उद्धारासाठी जर कोणाचा पर्याय असेल तो म्हणजे एकमेव पर्याय म्हणजे भगवान बुद्ध. आणि म्हणून बाबासाहेब पहिला गुरु बुद्ध, दुसरा गुरु कबीर, संत कबीर. कारण का? कबीर घराणे होतं त्यांचं. रामजी बाबाचे 2 भाऊ बळवंतराव, आनंदराव कबीर पंथामध्ये साधू होऊन निघून गेले होते, की ज्या बळवंतरावाने माता भीमाई बरोबर असताना तिला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आणि म्हणून अशा या साधू वरदान तू आपल्या मध्ये असं साधूने वरद हस्त ठेवलेल्या माता भीमाईच्या पोटी पुत्र जन्माला आला, बोधिसत्व जन्माला आला, बुद्ध धम्म स्वीकारणारा जन्माला आला, असा कबीर. आणि तिसरा गुरु महात्मा ज्योतिबा फुले. गाडगे महाराजांना गाडगे महाराजाला स्वीकारलं होतं, कबीर, फुले आणि बुद्ध शिले. आणि अशा प्रकारे म्हणून कबीराच्या बाबतीत जर बघितलं आपण संतांच्या, नाही का, भूमिकेत त्यांनी बुद्धाला कसं स्वीकारलं. आणि म्हणून अनित्यवाद सांगत असताना संत कबीर म्हणतात क्या मागो कुछ स्थिर नाही रहाई. काय स्थिर आहेत का? त्यांच्या भाषेमध्ये दोह्यामध्ये म्हणतात क्या मागो कुछ स्थिर नाही रहाई. भगवान बुद्ध म्हणतात अनिच्छा वत्ता संस्कारा उपदवय उपजित्वा आणि निवृत्ती तेच उपसम सुख. सर्व संस्कार अनित्य आहे. आणि म्हणून संत कबीर म्हणतात सुन्नई सुन्न मिले समदर्दी पवन रूपी होई जीवे मिली. खऱ्या अर्थाने सिंहल दीपस्थ पदक आनंद कोण होता? सिंहलदीप म्हणजे कोणतं? भारतामध्ये भारताला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जायचं? जम्बूद्वीप. आणि सिंहलदीप कशाला म्हटलं जायचं? श्रीलंकेला. बरोबर आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने संत कबीर यांनी हा सगळा परिसर पायाखाली घालून बौद्ध धर्माचा प्रचार त्यांनी केलेला आहे. अशिक्षित होते. मशी कागद छोर नाही कलम गही नाही आ. ते म्हणतात मला कागदाचा स्पर्श झाला नाही, हातात कलमही आलं नाही. चारी जुगको महतम मुखही जनाई बा. असा संत कबीर. त्यांचा शिष्य भगवान दास होता. 9 लाख शिष्य वर्ग होता. संत कबीराचा सर्वात मोठा 9 लाख शिष्य वर्ग होता. त्यांचे ग्रंथ, कबीराचे ग्रंथ बिजर, शब्द, साखी, रमणी, किती ग्रंथ वाचले मी? 4 झाले ना. एवढे ग्रंथ होते. आणि 75 ग्रंथ प्रकाशित झालेले. संत कबीराला सुद्धा मात्र या लोकांनी दूषित केलेले नाही. परंतु आपल्याला संत कबीराला बुद्धाच्या उत्तरज्ञानाला शोधायचे. आणि खरा संत हा बौद्ध होता हे आपल्याला. त्यांनी पर्यटन केलं. पंढरपूर, सर्व भारत, बगदाद, मकरंद, बुखारे इत्यादी. सकल जन्म शिवपुरी गवैया मरती बार मघरी उठी धाईया. काय बोलला? सकल जन्म कुठे टाकला? वाराणसीला होते ना ते. हा. आणि मरता वेळेस वाराणसीला म्हणतात काशीला मेल्यानंतर पूर्ण स्वर्ग मिळतो. मैताच्या गाड्या येतात बरं का वाराणसीला.
कारण काशीमध्ये त्याचा अंत्यविधी केला का त्याला स्वर्गात जाणं होतं. पण त्यावेळी तो मरताना म्हटला, माझा जन्म झाला त्या ठिकाणी माझी समाधी मला तिथे न्यायचं आहे. त्याचं जन्मगाव कोणतं? मगरगाव, जिल्हा बस्ती, युपी. आणि म्हणून मरता क्षणी ते कुठे गेलेले आहे? मगर गावाला. पूर्ण जन्म जरी तो काशीला असला परंतु मरता क्षणी तो कुठे? मला काशीला नाही मारायचं, मगर मध्ये मेलेला आहे. संवत 1575 कियो मगर को मौन. मौन मध्ये काय मृत्यू कधी झाला? संवत 1575. आणि जन्म कधी आहे? ज्येष्ठ पौर्णिमा संवत किती? 1455. आता हे लक्षात घ्या, 1455 ला ज्येष्ठ पौर्णिमेला जन्मला, 1575 ला वारला. म्हणजे किती वर्ष त्याला संत करून? 120 वर्ष परिपूर्ण जीवन जगलाय. आणि म्हणून आता महाराष्ट्रात येऊ संत कबीर, कारण थोडक्यात घेतो संत मी. महाराष्ट्रात आता बुद्धाच्या बाबतीत सब पापस्साकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोजपणं एतन बुद्धानं सापडे. भगवान बुद्धाचा धम्माचं शासन काय? पापाचा नायनाट करणं, पुण्याचा संचय करणं, हेच भगवान बुद्ध म्हणजे पुण्य संपादन करणं. आणि म्हणून संत तुकाराम म्हणतात, भक्तिभाव आम्ही बांधिलाशी गाठी सदावितो हाती घ्यारे कुणी सुखाचे फुकाचे सकळांचे तारावया पार भवशिंदू. कुणाचे शब्द आहेत? संत तुकाराम महाराज. तारावया भवशिंदू. यथाभाषी तथाकारी तथाभाषी यथाकारी. कोण म्हटलं होते? तथागत हा शब्द कसा आलाय? यथाभाषी तथाकारी तथाभाषी यथाकारी. तथागताला तथागत या शब्दाने. आणि म्हणून संत तेच शब्द घेऊन म्हणतात, बोले कैसा चाले त्याची वंदावी पाहू. अशा प्रकारचं भगवान बुद्धाचं जसं आहे तसं भगवान बुद्धाने अंगुलीमालाला उपदेश केला. काय उपदेश केला? भगवान बुद्धाने अंगुलीमालाला जो हिंसक होता त्याला अहिंसक बनवून मानवी कल्याणाचा उपदेश केला आणि आदर्श भिक्षू बनवला. तुकाराम महाराजांनी सुद्धा काय म्हणतात? तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. ज्यावेळेस अंगुलीमालाला भिक्षू बनवलं, भगवान बुद्धाने सांगितलं, आज तू चारिका करायला जायचं. काय झालं? चारिका करायला गेला. ज्याच्या घरात चारिका करायला उभा राहायचा त्याच्या घरातला कुणाचा तरी बाप मारलाय, कुणाचा तरी भाऊ मारलाय, कुणाचा तरी लेख मारलाय. अशा पद्धतीने चारिका तर मिळाली नाही, पण बदललं. अगदी रक्त बाबा केलं पण डोकं वर केलं नाही. त्यांनी डोकं वर केलं का? पुन्हा उत्तर दिलं का? नाही. आणि अशा पद्धतीने संत म्हणतात, तुका म्हणे तोची संत. आता खऱ्या अर्थाने संत झाला कोण? अंगुलीमाल. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. मारलं तरी त्यांनी डोकं वर केलं नाही. बुद्ध बनण्याच्या अगोदर सिद्धार्थ कुठे गेला होता? गृहत्याग करून राजगिरीला. माहिती 6 वर्ष डुंगेश्वरी पर्वतावर होते. खरं म्हणजे ज्यावेळेस गृहत्याग केला त्यावेळेस राजगिरीला गेल्यानंतर पहिला त्याला बिंबिसार भेटला. काय म्हटला? माझ्या मित्राचा मुलगा आहेस तू, तुमच्या घरात काय बिनसला असेल, काय भांडण झालं तू सोडून दे, मी तुला अर्ध राज्य देतो. आपल्या बाहुबरावर तू पूर्ण राज्य मिळव आणि खऱ्या अर्थाने चक्रवर्ती सम्राट बन, परंतु चिवर घेणं हे तुझं काय राजाचा मुलगा आहे. अशा प्रकारचं कोणी बिंबिसाराने सांगितलं होतं अर्ध राज्य देतो. मिगार मातेचे बघा, बिंबिसाराने अर्ध राज्य देऊ केलं होतं. मिगार मातेने अख्खे दागिने दिले. प्रवचन ऐकायला गेली होती नाही का, आणि दागिने अंगावर म्हणजे काढून ठेवायची ती विसरून गेली, अंगावरच दागिने राहिले. आणि ज्यावेळी तिच्या लक्षात आलं रस्त्याने जाताना त्या दागिन्याचा प्रकाश पडत होता, मग तिने ते दागिने काय काढले आणि गाठोड्यात दासीकडे दिले, तुझ्याकडे राहून दागिने दिले होते. आणि म्हणून अशा प्रकारचं शिवाजी महाराज सुद्धा. शिवाजी महाराजांचा खरा गुरु कोण? लोंगोटीवाला नाही, संत तुकाराम. बरोबर? संत तुकाराम गुरु. कारण संत तुकारामाने यवनापासून शिवाजी महाराजाला बऱ्याच ठिकाणी वाचवलं.
आणि म्हणून शिवाजी महाराजांनी नोकराच्या हस्ते त्याला नजरांना पाठवायचं ठरवलं. कुणाला? संत तुकारामाला. अगदी जर जवारी सोनं नाणं सगळे घेऊन नोकर गेला आणि दारात उभा राहिला. त्यांनी पाहिलं शिवाजीचा नोकर आहे. हे काय आहे? महाराजांनी नजरांना पाठवलाय, पण काय आहे तुम्हीच बघा उघडून. बघितलं तर सोनं नाणं काय जड जवारी अगदी धन दौलत त्याच्यात भरली होती. त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, हे बुद्धाची वाक्य. बुद्धाने सगळं धन दौलत सोडलं, राजवैभव सोडलं. तुकाराम महाराज म्हणतात सोने आणि माती आम्हा समानते चित्ती, हे आमच्या काही उपयोगाचं नाही आणि म्हणून परत घेऊन जा. अशा प्रकारचं ते राजाने दिलेलं सुद्धा धन त्यांनी नाकारलं होतं. आणि म्हणून भक्तिभाव आम्ही बांधला अशी गाठी सदावितो हाती घ्या रे कुणी सुखाचे फुकाचे सकळांचे तारावया पार भवसिंधू खोटे कुडे नाही घात पात करी शुद्ध चित्त तुका म्हणे आमचं चित्त हे समाज कार्यासाठी असतं. शुद्ध चित्त मला मात्र दूषित करू नका, या सोन्याने मला लालची बनवू नका, अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी सांगितलं. भगवान बुद्धाने सांगितलं उत्पत्ती स्थिती लय, नाही का, कारणाशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणून तरुवर बीजापोटी बीज तरुवर शेवटी पैसे आम्हा झाले एकाएकी समावली. कारणाशिवाय जन्मही नाही, कारणाशिवाय जगणे नाही, कारणाशिवाय मरणे नाही, बीजाशिवाय उत्पत्ती नाही. आणि म्हणून असं बघताने तुकाराम महाराजांनी अगदी गाथा म्हटलेली. काय रुपये दिले होते, पैसा दिला होता, धन दिलं होतं, पण ते नाकारलं. पण ते काय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने. आता ते संत म्हणतात रुपये पाहता लोचनी सुख झाले ओ साधने. परंतु संत तुकाराम काय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने. काय बरं रूप? माणसाचं शरीर नाम आणि रूपाने बनलेले. नाम म्हणजे रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान या पंचस्कंदाला नाम म्हणतात, त्यालाच आपण मन म्हणू. आणि रूप म्हणजे आप तेज पृथ्वी वायू 4 घटकाने बनलेलं शरीर याला रूप म्हणतात. म्हणून संत काय म्हणतात ज्यावेळेस ध्यान धारणा करतात त्यावेळेस म्हणतात रूप पाहता लोचनी. मी ज्यावेळेस शरीरात घुसलो, मी ज्यावेळेस शरीराचं संशोधन केलं त्यावेळेस मला कळलं रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी. तुळशी हार गळा काशे पितांबर. काय म्हणतात तुळशी हार गळा काशे पितांबर काशाई वस्त्रधारी. तो कोण आहे? तो काशाई वस्त्रधारी. आणि तुळशी हार गळा, तुळशी हार, हार म्हणजे काय? माळ. माळ किती महिन्याची असते? वारकरी घालतात ना माळ, बरोबर. 107 का नको? 109 का नको? 108 का? तरी 108 प्रकारच्या कृष्ण आहेत. माळ एक एक मणी मोजून किंवा राम राम म्हणून कृष्णा नष्ट होणार नाही. ते 108 कृष्णावर तुम्हाला काय करावा लागेल? पहारा ठेवावा लागेल. 108 कृष्ण संपवावं लागते. आणि म्हणून मला आठवतंय हरेगावला परिषद होती आणि सगळे साखर सम्राट त्या परिषदेला आले होते. मोठमोठं दान देऊन काही साहेब आम्ही होतो. त्यावेळेस सगळे साखर सम्राट बसलेले होते. त्यांना म्हणलो तुमच्या घरात काय हो? म्हणे माळ आहे. कशाचे आहे? तर म्हणजे तुमचं काय? मला माहिती म्हणतो. किती मणी आहे? म्हणजे 108. म्हणलो 109 का नाही? 107 का नाही? कुणाला माहित आहे का? काही सांगता. म्हणलो मी सांगितलं तर चालेल का? त्यावेळेस 108 मण्याचा विग्रह करून सांगितले होते. कशा प्रकारचे ते 108 मणी आहे? कशा प्रकारचे एक कृष्ण आहे? कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. प्रमुख तृष्णा किती आहे? बरोबर. या 6 इंद्रियाने तृष्णा कुठून तयार होतात? तृष्णाचा उगम कुठून होतो? डोळ्यातून रूप तृष्णा, कानातून शब्द तृष्णा, नाकातून गंध तृष्णा, जिभेतून रस तृष्णा, त्वचातून स्पर्श तृष्णा आणि मनातून विचार तृष्णा. दार कोणते? हे 6 दार आहेत. या 6 तृष्णा या कामतृष्णेमध्ये असतात.
ह्या 6 तृष्णा ह्या भवतृष्णेमध्ये असतात. ह्या 6 तृष्णा विभव तृष्णेमध्ये असतात. किती आल्या? साहित्रिक 18 तृष्णा लौकिक तृष्णेमध्ये असतात आणि 18 तृष्णा आध्यात्मिक तृष्णेमध्ये असतात. किती आल्या? 36. ह्या 36 तृष्णा आम्हाला भूतकाळात सतवत होत्या. नाही आपल्याला आली श्रामनेर व्हावं, शिबिरात बसावं, नाही का? जसं गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पाठीमागे गाडीचा चाक लागलेला असला, ते भिकारांच्या पाठीमागे लागलेला असतात, त्या भिकार नष्ट करण्यासाठी काय करावं याचं शहाणपणच नाही आलं. ज्यावेळेस आम्ही शिबिरात बसलो त्यावेळेस कळालं. ह्या 36 तृष्णा भूतकाळात सतवत होत्या. ह्या 36 तृष्णा वर्तमान काळात सतवतात आणि जर आम्हाला अजूनही शहाणपण आलं नाही तर भविष्यकाळ काय आपल्या बापाचं आहे. ह्या 36 तृष्णा आमच्या गाडी चाक जसं बैलाच्या पाठीमागे लागतंय, माणसाची सावली कशी त्याच्या पाठीमागे लागते, तसं या 36 तृष्णा भविष्य काळात सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. किती 36 झाले का? हे 108 प्रकारच्या तृष्णा या तुम्हाला नष्ट करावे लागतील आणि ह्या तृष्णा नष्ट केल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थाने निब्बाण मार्ग भेटणार नाही, निर्वाण मार्ग भेटणार नाही. आणि म्हणून संत तुकाराम मानतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीर आयशे, शरीर विटाळाचे जाळे, माया मोह पाश जाळे, जने सुखाचे दिले घेतल्याचे अंत काळी नाही कोणी, झाल्या हिने शक्ती नाक डोळे गळती, सोडून जाती रांडा पोळे. अशा प्रकारे संतांनी सांगितलं. आणि मग सांगत यथाभाषी तथाकारी, तथाभाषी यथाकारी, याप्रमाणे बुद्धाला स्वीकारल्याशिवाय तुमचा पर्याय होणार नाही, असा संतांनी उपदेश केला. आणि म्हणून असं संत तुकाराम, आता सगळ्यांचं संतचं सांगायचंय म्हटलं मला कबीराला सुद्धा सांगावं लागेल, कारण पाहिला पुढे भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया कशात आहे? भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया काय आहे? भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे शील. काय आहे? भगवान बुद्धाचा पाया शील आहे, नाही का? पाया मजबूत इमारत शाबूत, नाही तर काही खरं नाही. आणि म्हणून पाया मजबूत, आचरणाचा गाभा शील आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा हा उपदेश, शीलाचा मार्ग भगवान बुद्धाचा कबीराने कसा सांगितला? बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रखना बे. संत कबीर म्हणतात, बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रखना बे. शेवटचं शील या वर्षात 4 शीलाला नष्ट करते. कोणतं शेवटचं शील आहे? सुरा मेरे, नाही का? दारू पिलेला माणूस खोटंही बोलू शकतो, दारू पिलेला माणूस हिंसा करू शकतो, दारू पिणारा माणूस चोरी करू शकतो, दारू पिणारा माणूस व्यभिचारही करू शकतो. आणि म्हणून संत कबीराने तिथून सुरुवात केली. बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रखना बे, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाए. कारण सत्याला काय समजत नाही मी काय बोलतोय. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती, अपना पल्लो का दाम खर्च कर, मुंह में मखिया जाती. बंदे बस हुशार रहना बे. अरे दारू पिऊन गटरात पडला तर तोंडात माश्यात जाते का दुसरं म्हणजे काय नाही. पुढे संत कबीर म्हणतात, रंडी बाजी बद करिया, रंडी बाजी बद करिया रो, अक्कल गुंग हो जाती, अपना पल्लो का दाब खरच कर, हातमो चोरी आती. बंदे हुशार रहना बे. करून करून किती दिवस करशील, बेट्या पकडला जाते त्यावेळी तू बेच होती. सिद्धार्थाने गृहत्याग करू नये म्हणून उदयनीच्या सल्ल्याने सिद्धार्थाला रममान करण्यासाठी अंतःपुर उभारलं होतं. काय केलं होतं? बरोबर, सुंदर सुंदर स्त्रिया ठेवल्या होत्या. एकीकडे डोळे म्हणून पाहिलं, एकीकडे वाईट नजरेने पाहिलं. शेवटी अंतःपुर बरखास्त करावं लागलं. दुसऱ्याच्या आईला आई म्हटलो तर दुसरा आपल्या आईला आई म्हणतो, दुसऱ्याच्या बहिणीला ताई म्हटलो तर दुसरा आपल्या बहिणीला ताई म्हणतो. आणि दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहिलं तर आपली काय बहीण घरात कोणून ठेवणार का? स्त्री संरक्षण पाहिजे असेल तर शील हा पाय आहे. कबीराच्या बाबतीत ते सुद्धा झालं.
कबीराच्या बाबतीत दंतकथा होती की ज्यावेळेस ही संत मंडळी, कारण साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा, ही कबीराला भेटायला कुठे गेली? वाराणसीला गेली. सगळे महाराष्ट्र कबीर पण आलेले, याला भेटलेलं, ही मंडळी तिकडे गेलेली. त्यावेळेस कबीर गरिबी होती. आता काय करायचं? यांना जेवू घालायचंय, दानाचा कण नाही. बायकोला सांगितलं, आपला सावकार जो आहे ना उधारवाला, जा त्याच्याकडे जा, काय शिदा पाणी घेऊन येतो. पाऊस पडत होता, हा रात्रीच्या टायमाला गेला, ही रात्रीच्या टायमाला गेली काय आणायला? शिदा सामग्री. पण रात्रीच्या टायमाला एकटी बाई आपल्या दारात आहे. त्या सावकाराचं मन वाईट, मला मी देणार नाही, तुझी उधारी पहिली थकलेली नाही, पण म्हणे माझी आता संत मंडळी आलेली, त्याला जेवू घालायचं. एका अटीवर मी सगळं सामान देतो, स्वयंपाक करायचंय आणि रात्री रंगमहाली माझ्याकडे यायची. कुणाला बोलतोय? कबीराच्या बायकोला. आता काय करायचं? दिलेला शब्द पाळणारी जान जाय पर वचन न जाय. आता मात्र तिच्या पुढे पर्याय नव्हता, तिने होकार दिला. सामान सगळी सामग्री आणली, सक्त मंडळी त्याला स्वयंपाक करू लागली. कोणी त्याला मदत करता येईल स्वयंपाकाला, स्वयंपाक झाला, जेवलं. आणि मग कबीराने विचारलं, बरं झालं तो उधारीवाला नाही म्हणे, मी त्याच्याकडून नाही. मग मी आणलंय, उधारीचं दुकान बंद होतं, मी दुसऱ्याकडून आणलंय. मग कसं आणलं, काय केलं? पैसे तर नव्हते तुझ्याकडे. आता तेच सांगते मी. आता संत मंडळी झोप दिली. मी त्याला वचन दिले, त्याने सांगितले, त्याची नजर फिरली माझ्यावर आणि त्याने सांगितले रात्री रंगमहाली माझ्या नजरेकडे महालात यायचे. कबीर म्हटलं काय हरकत नाही, पाऊस पडत होता, चिखल झाला होता, तुझे पाय चिखलाने मागतील. कबीराने काय केलं? खांद्यावर उचलून घेतलं. कबीराने बायकोला खांद्यावर उचलून घेतलं, त्या सावकाराच्या दारात सोडलं आणि तो फिरत्या पावली मागे निघून आला. तिने दरवाजा वाजवला. तो पापी चांडाळ तो वाटच बघत होता, त्याला वाटलं होतं येणार नाही, पण आली. तो लगेच गेला, झारी भरून पाणी, कारण पाय मागले असतील ना, म्हणून झारी भरून पाणी आणलं. तिला सांगितलं पाय धुवून चल घरात ये. ती म्हटली माझे पाय भरलेच नाही. कसं शक्य? चिखल झालाय, पाऊस पडतोय, माझ्या नवऱ्याने उचलून आणले. असं म्हटल्याबरोबर 440चा करंट लागला याला झटकन. असा पश्चाताप झाला, मी काय करत होतो एका महापुरुषाच्या पत्नीला बर्बाद करत होतो. पश्चाताप झाला, कसा धावला तसा पायाचा. हा शिलाचा विजय असतो, हा शिलाचा विजय असतो. आणि म्हणून संत म्हणतात काय, जुवाबाजी. आता त्याच्यापेक्षा भयानक, एक टायमाला दारू पिणारा माणूस फुलटू झाला, तो आटेवून निघून जाईल नाही का. पण जुगारी माणूस नाही द्यायचा. जर का त्याचा पेमेंट झाला असेल आणि तो जर का क्लब मध्ये घुसला, तो वरच्या खिशातलं संपलं का या खिशात हात घाली, या खिशातलं संपलं का खालच्या खिशात हात घाली, असं संपलं का गळ्याला हात घाली, काय सोनं ते संपलं का अंगठीला हात घाली नाही का. आणि तेही संपल्यावर बायकोला हात घाली. जुगारी माणसं कोणी घातला होता हात? बरोबर की महाभारत. काय आदर्श घ्यायचं? अशा प्रकारचं जुगारी माणूस बरबाद होता. म्हणून संत कबीर म्हणतात, जुवाबाजी मत खेलियारो अक्कल गुंग हो जाती. जुवाबाजी मत खेलियारो अक्कल गुंग हो जाती. अपना पल्लो का दाब खरच कर सरमो खाई जुती बंदे उशर रहना बे. त्या जर रडी गेला तर जुती म्हणजे वाहनाची मारामारी. आणि मग संत कबीर म्हणतात, कहे तर कबीरा सुनबाईचा. अरे तुमच्या कल्याणाचं सांगतोय, बेबीच्या देठापासून ओरडून सांगतोय, तुमचा फायदा आहे. कहे तर कबीरा सुनबाई साधू अक्कल शिकाऊ कित्ता. अरे सुनना है तो सुन ले बाबा, नाही तो जाबू खाता. काय तू ऐकत असेल तर वैतागून म्हणे. आणि म्हणून अशा संत कबीराने खऱ्या अर्थाने शील दिला आम्हाला नाही का. शिलाने वागायला सांगितलं. म्हणून बाबासाहेबांनी त्याला कबीरामध्ये बुद्ध पाहिला आणि म्हणून बाबासाहेबांनी कबीराला स्वीकारलं. घरानं कबीरपंथी होतो म्हणून नाही, कबीरामध्ये बुद्ध उपदेश पाहिला. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती या स्त्रियांच्या बाबतीत भगवान बुद्ध, बाबासाहेब सुद्धा तिथे लंडनला असताना एक तिच्यावर बाबासाहेबांवर प्रेम करणारी मिस
काय नाव होते तुझं? हेलेरी. बरोबर आहे. बाबासाहेबांवर प्रेम करायची. बाबासाहेबांनी डोंगुल्याची केंद्र पाहिलं नाही, पण एकदा काय आलं, बाबासाहेब ग्रंथालयातून निघाले आणि ग्रंथाचा साठा होता जवळ. आता तिनं पाहिलं ही सर्दी आणि ती जवळ जाऊन झटकन बाबासाहेबांना धक्का दिला, पुस्तकं खाली पडली. एक पुस्तक उचलायची बाबासाहेबांकडे बघायची, एक पुस्तक उचलायची बाबासाहेबांकडे, आणि शेवटचं पुस्तक उचलून बाबासाहेबांकडे देत आणि काय म्हटली, आय लव्ह यू. मिस हिलरी काय म्हणते, बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हणते. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतो, धन्य धन्य हेलेरी, मी धन्य झालो. अगं मला खूप आभार मानव असं वाटतंय तुला. का? मला वाटलं होतं साता समुद्र पलीकडे माझी नात्याचं कोणीच नसेल, पण तुझ्यासारखी बहीण भेटली मला. हे बाबासाहेब. आणि म्हणून हे शील ही कृष्ण नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने हे संतांचं साहित्य करत असताना माझ्या नावात वसंत असल्यावर उभं काढल्यावर संत होते, म्हणून मी एक सुद्धा या कृष्णेवर कविता केली होती. सौंदर्यावर मोहित होऊन का कृष्ण जागविते. काय? सौंदर्यावर मोहित होऊन का कृष्ण जागविते, कळतं पण वळत नाही स्वतःचा विनाश ओढवून. विचारी तू आपल्या मनात. कोण लागलं होतं कोणाच्या मागे? आनंदाच्या पाठीमागे कोण लागली? ती प्रकृती. नाही का? मला तुला हाच नवरा करायचा. बुद्धाने त्याला समजवलं, तिला समजवलं. आम्रपाली रूप सुंदरी होती, गर्व होता, तिला समजवलं. अगं कृष्ण का हे सगळं शरीर नष्ट होणार आहे, तुझं सौंदर्य नष्ट होणार आहे. ती खेमा बिंबिसाराची खूप रूप गर्विष्ठ होती, तिला समजावलं होतं, म्हणून त्याच्यावर कविता केली. काय? सौंदर्यावर मोहित होऊन का कृष्ण जागविते, कळतं पण वळत नाही स्वतःचा विनाश ओढवते. विचारी तू आपल्या मनात काय नश्वर क्षण मंगूर असून. विचारी तू आपल्या मनात काय नश्वर क्षण मंगूर असून. हवी हवीशी वाटते तुला तरी ती का मनापासून. सुंदर देखल्या शरीरावरी झाली मती मंद मोहित. भरतरी ती पिशवी ही जरी घाण दुर्गंधी असे तिच्यात. हाटी चरबी मांसाने भरली, टाकी ही रक्ताची. थुक्की पित्त मूत्र मळाने भरली, धार वाहते घाणीची. सौंदर्याने भरलेल्या शरीरात कुठे आहे मधु सुगंध. सदा वाहतो 9 दरवाज्यातून घाणीचाच दुर्गंध. ज्यावर होतीस तू मोहित काय आहे ती नश्वर. ज्यावर होतीस तू मोहित काय आहे ती क्षणभंगुर. जरा मरणयुक्त नाही कोठे ती स्थिर. व्यथा गर्व नको कायेचा. व्यथा गर्व नको कायेचा. उपाशिका तू घे धडा. कर घाणीचं सोनं माणुसकीनं. जीव हा पाण्याचा ग बुडबुडा. जीव हा पाण्याचा ग बुडबुडा. खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाने या संतांनी सुद्धा त्याला काय ठिकाण्यावर आणलं. आणि म्हणून 24 वेगळा सहस्र आगळा विठोबा सावळा बुद्ध माझा. काय म्हणतात तुकाराम महाराज? 24 वेगळा सहस्र आगळा विठोबा सावळा बुद्ध माझा. नाही गदा चक्र नाही शस्त्र हाती आईशीची मूर्ती बुद्ध माझा. समहस्त पाद सम्यकाची दृष्टी मंगलाची सृष्टी बुद्ध माझा. आता चोखा काय म्हणतात? कायाही वाऊगी जातसे वाया. कायाही वाऊगी जातसे वाया. आता देवराया काय करू. मुख ते चांगले तेही जाये वाया. न सुचे उपाय काय करू. चोखा म्हणे सारे जातील वाया. अरे देवराया काय करू. का? संत तुकाराम बुद्धच का म्हणतात त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला? 25 डिसेंबर 1964 साली बुद्ध मूर्ती बसवली. कुठे? बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1964 साला देहू रोडला केलेलं भाषण आहे बाबासाहेबांचं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपले काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात की ते पंढरपूरचं जे मंदिर आहे ते मंदिर नसून बुद्धाचं विहार आहे. काय? पंढरपूरचं मंदिर नसून बुद्धाचं विहार आहे. आणि ती मूर्ती पांडुरंगाची नसून भगवान बुद्धाची आहे. हे मी पुराव्याने सिद्ध करीन. हे बाबासाहेबांचं वाक्य. आता बाबासाहेबांना दे कमी पडली. नाही बाबासाहेबांनी हे सगळं सांगितलं असतं. आता ती मूर्ती कुठली आपल्याला शोधलं पाहिजे ना. आता बाबाला वेळ कमी पडली म्हणून आपण सोडून द्यायचं का? ती मूर्ती कुठली आहे? विठ्ठलाची मूर्ती जी आहे ती कुठली आहे?
कमरेवर हात ठेवलेली मूर्ती. अजिंठाला गेलात का तुम्ही? अजिंठा लेणीमध्ये भगवान बुद्धाची कमरेवर हात ठेवलेली मूर्ती आहे, ती मूर्ती आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये भगवान बुद्धाला तिघांनी आणलं, 3 भिक्षूंनी आणलं. पहिला भिक्षू ठाणे जिल्ह्याचा पूर्ण, त्याने नाला सोपाऱ्याला भगवान बुद्धाला आणलं. म्हणून कोणती घारापुरी लेणी, हे सगळं कान्हेरी लेणी, हा सगळा परिसर बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. दुसरा भिक्षू कोण? बाबरी, तो होता सोलापूरचा. आणि पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात येतं? बरोबर. बाबरीनं पंढरपुरामध्ये भगवान बुद्धाला आणलेले, म्हणजे पंढरपूरमध्ये सोलापूरमध्ये सुद्धा भगवान बुद्धाचा पदस्पर्श झालेला. तिसरा भिक्षू कोण? सागर, नागपूरवाला. बरोबर ना? त्याने भगवान बुद्धाला नागपूरमध्ये आणलेले. नागपूरमध्ये आणलं म्हणजे कसं, भगवान बुद्ध श्रीलंकेला गेले होते. श्रीलंकेतून परताना ज्यावेळेस ते चंद्रपूरमध्ये आले त्यावेळेस नागपूरमध्ये येतात आले. तिथे अंगुली माला सारखाच क्रूर माणूस होता आंबतीर्थ. तिथे अंगुली माला सारखाच क्रूर माणूस होता आंबतीर्थ नागपूरमध्ये. आणि म्हणून भगवान बुद्ध त्याच्याकडे जातील, तो अपमान करील. आणि म्हणून भगवान बुद्धाला समजवण्यासाठी सागर तिथे गेला. भगवान बुद्धाला सांगितलं नागपूरमध्ये जाऊ नका. त्याला फरिंद्रपूर म्हणायचे पूर्वीच्या काळात. तिकडे जाऊ नका, आंबतीर्थ नाव होतं. पण भगवान बुद्ध अंगुली मालाच्या टायमाला कोणाचं ऐकलं नाही, तर याचं ऐकलं. भगवान बुद्ध निम्या रस्त्यावर चालतही आले होते. मग भगवान बुद्धाचं महती मात्र त्यांनी जाऊन सांगितली होती. कुणाला? सागरला, आपला आंबतीर्थाला. तर भगवान बुद्ध असे थोर बुद्ध आहेत आणि जगाने त्याला स्वीकारलेलं आहे. त्याची महती सांगितल्यामुळे अशा महापुरुषाचं दर्शन होईल, तर बरं होईल. आणि नेमकं भगवान बुद्ध तिकडे येत होते आंबेठिकाणी. त्याचं 1 महिना आजादी ते केलं. नागपूरमध्ये भगवान बुद्ध 1 महिना मुक्कामाला होते. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर भूमीच का निवडली, त्याचं हा एक पॉईंट आहे. कारण भगवान बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेली 1 महिना थांबले होते. कोणी थांबवलं होतं? आंब तिथे. मग भगवान बुद्धाने सांगितलं ते आंब तिथे काढा. अरे या 2 झरण्याचे, या डोंगराचं पाणी, हे झरणे मोठमोठे वाहून येतात, ते पाणी फुकट जातं. याचे बंधारा बांधा, शेतीला उपयोगी पाणी, नगराला उपयोगी पाणी. आंबे तिथे काढे. भगवान बुद्धाचं ते म्हणणं ऐकलं आणि आंबाझाडी तलाव हे जर कुणाची देण असेल तर भगवान बुद्धाची देण आहे. भगवान बुद्धाच्या सांगण्यामुळे आंबे तिथे काढे आंबाझाडी तलाव बांधला. आणि म्हणून इथल्या महानगरपालिकेने तिथे विवेकानंदाचा पुतळा उभारायचं ठरवलं होतं. पण आपल्या लोकांनी मात्र पुरातत्व विभागाचा हा आधार घेऊन सांगितलंय, तिथल्या महानगरपालिकेला सांगितलंय 1 महिना बुद्ध इथे मुक्कामाला होते. बुद्धाचा पदस्पर्श बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे त्या आंबाच्या ठिकाणी हा आंबाझरी तलाव बांधलाय. म्हणून हुसेन सागर तलावासारखी इथे सुद्धा भगवान बुद्धाची मूर्ती झाली पाहिजे असा आपल्या लोकांचा आग्रह आहे. आता हा सगळा अभ्यास करावा लागतो. अख्खा भारत पादाक्रांत ज्यांनी केला, परदेशापर्यंत भगवान बुद्धाचा नाही का 1 अब्ज 80 कोटी लोक बौद्ध आहेत. आपले किती लोक आहेत बौद्ध? 1 अब्ज 80 कोटी बौद्ध आहेत. आणि म्हणून आता थोडं लेखन होत. भगवान बुद्धाने जे सांगितलं, भगवान बुद्धाने जे सांगितले ते वैज्ञानिक संशोधकांनी स्वीकारलं, ते संतांनी स्वीकारलं आणि त्याप्रमाणे सांगितलं. आणि म्हणून जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी द्यावे. काय म्हणतात संत? म्हणतात जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी द्यावे. पुढे गौड करून सोडावे सकल बुद्धिवादी. आणि हे काय म्हणतात? जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी द्यावे, संस्कृतात दडवावे. हे म्हणतात संस्कृतात, पण हे आपण नाही. आपण म्हणतोय की ते दुसऱ्याशी. चरत भिक्कवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय. कोण बोलतो तो? भगवान. नाही का? संत म्हणतात जे का रंजिले गांजिले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जागा. म्हणून बाबासाहेबांनी कबीर पंथाला गुरु मानलं होतं. कबीर पंथाने सुद्धा भगवान बुद्धाचं तत्व सांगितलं होतं. आणि खऱ्या अर्थाने 1455 साल गए चंद्रवास
एक ठाय ठये जेठ सुती बरसात को पूर्ण मासी प्रगट भये. असे 120 वर्ष जगलेले आमचे संत कबीर काय म्हणतात. संत कबीराला दूषित केले. संत कबीराचा गुरु कोण सांगितला. त्यांनी सांगितलं संत कबीराचा गुरु रामानंद होता. बरोबर. संत कबीराचा गुरु रामानंद होता. पण आपण म्हणतो बाप दाखवलं श्राद्ध. रामानंद हा संत कबीराच्या काळातला असला पाहिजे तर त्याचा गुरु होऊ शकेल. बरोबर आहे की नाही. त्याच्या काळातला नसेल तर कसा काय गुरु होईल. मग यांनी शक्कल लढवली. रामानंद कसा गुरु झाला. रामानंद ब्राह्मण. हा कोण मुसलमान. मुसलमानाला शिक्षे करते काय ब्राह्मण नाही. मग म्हणे आमच्या संत कबीरांनी शक्कल लढवली. बघा स्टोरी अशा तयार केल्या. कधी चरित्र दूषित केले. त्यांनी शक्कल लढवली की रामानंदाचा शिष्यासह भिक्षू संत मेळा हा आंघोळ करण्यासाठी गंगा घाटावर येतो. पहाटेच येतो. मग आपण लपून बसूया. म्हणून आमचा कबीर म्हणे लपून बसला. आणि तिकडून संत कबीर आपला मेळा घेऊन येत होता. पुढे आपला रामानंद मेळा घेऊन येत होता. आणि अंधारात दिसलं पायाला काहीतरी अडचण हा लपला होता ना. आणि म्हणून मोठ्याने म्हटला तेच लागली. मोठ्याने म्हटला हे राम. तसं आमच्या कबीरांनी म्हणजे ते पाय पकडले. तू माझा गुरु मी तुझा शिष्य झालं. एवढं बुद्ध होता ना तसं. एका राम नामाने लगेच त्याला प्रश्न आता आमचा हा आहे की त्याच्या पायाला खरंच तो अडखळला होता का. आणि तो जर मुसलमान होता त्याने शिष्य केला होता का आपण बघू. आता रामानंदाचा मृत्यू आहे 1425. किती मृत्यू. मी आता जन्माचं सगळं त्याचं सांगत नाही. रामानुजाचार्याचा हा रामानंद श्रुती प्रामाण्य होता 5वा. त्याचा 1356 ला जन्म होता आणि मृत्यू होता 1426. रामानंदाचा जन्म किती होता 1356 आणि मृत्यू 1426. रामानंद 70 वर्ष झाला. आता तुमच्या काही लक्षात चालू करायचं 1426 म्हणजे कबीराचा गुरुही नव्हता झाला. कबीराला भेटलाही नव्हता. त्याच्या अगोदर जन्मही नव्हता झाला. त्याच्या अगोदर 1426 ला मेलाय. तर पायाला आड करणारा गुरु होण्याचा संबंधच झाला. म्हणून म्हणतोय बाप दाखवण्याचं श्राद्ध करतो. 1426 आणि कबीराचा जन्म कधी 1455. ज्येष्ठ पौर्णिमा 1455 म्हणजे किती वर्ष अगोदर मेलाय तो. आणि म्हणून हे सगळं खोटं ह्या दंतकथा तयार करून खऱ्या अर्थाने रामानंद आपला कबीराचा गुरु कोण होता आपल्याला शोधायला पाहिजे. आपल्या लेखकांनी चांगली पुस्तकं दिली आणि ते पुस्तकं शोधले पाहिजे. त्यांचे पुस्तकं नका वापरू. आमच्या लेखकांनी सांगितले की कबीराचा गुरु कोण होता तर सिंहन दीपस्थ भदंत आनंद. 4 आर्य सत्याचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेवरून भिक्षू आनंद हा काशी क्षेत्र मध्ये कशाचं काशी वस्त्रधारेची नगरी धम्मचक्र प्रवर्तनाची नगरी नाही का. आणि म्हणून काशी क्षेत्रामध्ये कोण आला सिंहदीपस्थ भदंत आनंद 4 आर्यांचा सत्याचा प्रचार करण्यासाठी आला. त्यावेळेस कबीर तिथे होता. कबीर काशीमध्ये होता आणि कबीरांनी पाहिलं सज्जन को सज्जन मिला तो हो गई दो बात. सज्जन लोक सज्जनाची संगत धरत असतात आणि म्हणून त्यांनी पाहिलं अरे हा सिंहदीपस्थ भदंत आनंद भगवान बुद्धाचा उपदेश किती चांगल्या प्रकारे करतो. आणि म्हणून जाऊन त्याचे पाय धरले. त्याला वंदन केलं आणि त्यांनी सांगितलं मला सुद्धा भगवान बुद्धाच्या काही गाथा माहीत आहेत परंतु तुम्ही अगदी खोलात जाऊन भगवान बुद्धाच्या धर्माचा प्रचार करताय. मला शिष्य म्हणून स्वीकारा. तुम्ही माझे कुणाला म्हटला सिंहदीपस्थ भदंत आनंद. त्याला त्या लोकांनी रामानंद. तो रामानंद नाही तर कोण रामानंद सिंहदीपस्थ भदंत आनंद हा भिक्षू भगवान आपला कबीराचा गुरु होता. आणि म्हणून भगवान बुद्धाने कबीर काय सांगत होता भगवान बुद्धाचं धम्मपद सांगत. न तावता धम्म धरो यावता बहुभासती यो चाकंपी सुत्वान धम्म काय पसती. हे धम्मपद पोथी पडी जगमुवा. हे का भगवान बुद्धाची गाथा त्यांनी कशी सांगितली. भगवान बुद्ध म्हणतात नुसतं पुस्तकं वाचल्याने धम्मधर होत नाही. नुसतं जास्त भारी प्रवचन दिल्याने धम्मधर होत नाही. काय तर तो कसं ना न तावता धम्मधरो यावता बहुभासती.
यो दाखवते सुतवानं धम्म कायेन. जो कायेन धम्म आचरण करतो तोच खरा बुद्धिस्ट असू शकतो. आणि म्हणून तेच पाली भाषे संत कबीर त्यांच्या भाषेमध्ये सांगतात, पाली पोथी पडी पडी जगमुवा. खूप पोथ्या पडल्या, खूप पोथ्या वाचल्या. पोथी पडी पडी जगमुवा, पंडित भुवन कोय, ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. अशा पद्धतीने आमच्या कबीराने धम्माचा प्रचार केलेला आहे. आणि हे करत असताना संत तुकाराम महाराज आता पुढे जाऊन म्हणतात, काय म्हणतात की तो पांडुरंग कोण होता. धर्म लोपला धर्म झाला येन तू फाशी. संत कबीराचे अभंग. धर्म लोपला अधर्म झाला येन तू पाहशी, या लागे बौद्ध रूपे पंढरी नाही. आता काय, कारण त्यांना माहिती इनडायरेक्ट सुद्धा यांना समजत नाही हा बुद्ध आहे. यांना आता डायरेक्टच सांगितलं पाहिजे. लोक देखून उन्मत दाराने आसक्त. किती दार आहे तो? आसक्ती कुठून तयार होते, कृष्ण कुठून तयार होते. आता सांगितलं ना 6 दार, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. लोक देखून उन्मत दाराने आसक्त, न बोले बौद्ध रूप ठेविले. अशा प्रकारचा आता डायरेक्ट सुरुवात केली. आणि ज्यावेळेस संत तुकाराम डायरेक्ट बुद्ध सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस या बामणाचं चित्त खवळलं. मंबाजी भट पुढे झाला. त्याने तुकारामाच्या गाठात इंद्रायणी दिली. बरोबर, तुकारामाच्या गाठा. कारण आता हा बुद्ध बनायला लागला, बुद्ध सांगायला लागला. त्यांना बुद्ध दाखायचा होता, बुद्धाचा प्रचार होऊ द्यायचा नव्हता, बुद्धाला घालवायचं होतं. आणि म्हणून मग त्याने काय केलं, त्याला पकडलं, त्याच्या गाथा घेतल्या, इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. अख्ख्या आयुष्याची कमाई, तुकाराम महाराजाच्या अख्ख्या आयुष्याची कमाई या भटा बामणाने इंद्रायणीत बुडवून टाकली. म्हातारा उपोषणाला बसला. आता करायचं काय. माझे सगळे अभंग गाथाने बुडवल्या. त्याने अन्न पाणी सोडलं. त्या झाडाखाली बसला इंद्रायणी नदीच्या काठी. मग गाथा पेरल्या का हो? गाथा परत म्हणतात पाण्यातून वर आले होते. गाथा तरल्या नाही. कागद कधी परत वर येत नाही, विरून जातो. त्याचा रायटर होता जगणारे. संत तुकारामाचा रायटर होता जगणारे. तुकाराम महाराज जो जो गाथा घ्यायचा ना तो लिहून काढायचा. म्हणजे लिखापडीचं काम कुणी केले, जगणाऱ्याने केले. सगळ्याच्या सगळ्या गाथा लिहून काढल्या होत्या. त्या जगणाऱ्या प्रश्न पडला, आता हे म्हातारं जगलं पाहिजे, कारण हे जगलं तर बुद्ध करेल लोकांना. आणि म्हणून त्यांनी ठरवलं, आता रायटर असल्यामुळे सगळ्याच्या सगळ्या गाथा पाठ असल्यामुळे त्यांनी परत लिहायला सुरुवात. सगळ्या गाथा लिहिल्या. जगणारे या संतांनी परत सगळ्या गाथा लिहिल्या. आणि मग ते तुम्हाला माहिती आहे लाकडाच्या फळीवर ठेवतात ते. हा, त्याप्रमाणे फळी घेतली, लाकूड घेतलं, त्याच्यावर त्या गाथा ठेवल्या, त्या लाल कपड्यात बांधल्या. आणि जशा होत्या ना गाथा बुडवल्या तशाच त्यांनी जाऊन त्या इंद्रायणी, आता त्यांनी तर डोळे दाखवून घेतले होते तुकाराम महाराजांनी. त्याने इंद्रायणीच्या पाण्यामध्ये सोडल्या आणि मोठ्याने घोषणा केली, तुकाराम महाराजांचा विजय असो. तुकाराम महाराज अहो देवाची करणी. आणि गाथा पाण्यात तरल्या, हो तरल्या, डोळे खोला महाराज, तुमच्या गाथा पाण्यातून बाहेर आल्या. आणि ज्यावेळी तुकाराम महाराजांनी पाहिलं तर जसच्या तसे त्या गाथा त्या फळीवर तरंगलेल्या होत्या. त्या तरंगलेल्या नव्हत्या, कुणी त्या जगणारे रायटरने पुन्हा लिहून गाथा दाखवल्या. म्हणजे सांगायचं, नामदेव महाराज असेल, तुकाराम महाराज असेल, चोखामेळा असेल, या सगळ्यांनी संतांनी काही नाही काय सांगितलं, बुद्ध सांगितलं. फक्त ओळखायला आमची बुद्धी तेवढी सक्षम पाहिजे, समजायला आमची बुद्धी तेवढी सक्षम पाहिजे. त्या सगळ्या संतांनी संत जीवनात शांत झाले. अशा या संतांनी आसक्ती संपवली, कृष्णा संपवली. आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे अशा दुसऱ्याच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं अख्खं जीवन बहाल केलं आणि बुद्धाचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवला. असा हा बुद्धाचा संतांवर प्रभाव. सगळ्यांचं सांगत बसलो तर मला 4 तास कमी पडतील, पण एक काय सारांश करून
संत तुकाराम चोखा संत कबीर आपल्या समोर सांगितलाय, आपण तो स्वीकारला असेल. त्याचबरोबर माझी कविता तुम्ही ऐकली. आपण सर्व अभ्यास करा, स्टडी करा. कारण बौद्ध ही काही जात नाही, बौद्ध हा काही धर्म नाही, बौद्ध हा काही समाज नाही. बौद्ध म्हणजे बुद्धिवादी माणसाचा जथामध्ये बौद्ध समाज. जो तो बुद्धिवादी आहे तो बौद्ध आहे. नाम की वाक्य बौद्ध बनून आपल्याला बुद्धीचा वापर करून त्या बौद्ध धर्म शोधायचं काम आपण कराल हीच अपेक्षा बाळगतो. इथे थांबतो. खायची